महाराष्ट्रामध्ये चालू विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे आणि त्याआधी विधानसभा निवडणूक घ्यावी लागणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर नुकतीच विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये महाराष्ट्रामधील मतदारांची एकूण संख्या किती आहे, SC ST मतदारसंघ किती आहेत, पुरुष महिला मतदारांची संख्या किती आहे, 85 वर्षावरील मतदार किती आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रदीप कदम आणि तुम्ही पाहताय MH मराठी. महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यामध्ये 29 मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत आणि 25 मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. नवीन मतदार यादीनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 9,59,00,000 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार 4,95,00,000 इतके आहेत आणि महिला मतदारांची संख्या 4,64,00,000 इतकी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या 10,17,000 वाढली आहे. याआधी राज्यात 1,000 पुरुष मतदारांमागे 914 महिला मतदारांची नोंदणी झाली होती, पण यावेळी ही संख्या तब्बल 22 पॉईंटनी वाढली आहे, यासह मुख्य निवडणूक आयुक्त यांनी सांगितले. तसंच तृतीयपंथी मतदारांची संख्या 6,000 इतकी आहे. 85च्या पुढे असलेल्यांच्या मतदारांची संख्या 12,48,000 आहे. पहिल्यांदाच मतदान करणारे 19,48,000 मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया ही व्यवस्थित पार पाडण्यासाठी 1,01,86 पोलिंग स्टेशन महाराष्ट्रामध्ये असणार आहेत. महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यानं सरकारच्या लाडक्या बहीण या योजनेमुळे या विधानसभेला महिलांचं मत हे निर्णायक ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे, पण अजूनही कुणी मतदान कार्ड काढलं नसेल तर त्यांनाही मतदान नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे मतदान कार्ड काढा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा. धन्यवाद.